नमस्कार आदरणीय विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी सूर्यकांत शेवाळे, ॲच्युअर मेडिकल काउन्सिलिंग सेंटर पुणे आणि छत्रपती संभाजीनगर मार्फत तुम्हा सर्वांचं स्वागत करीत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या व्हिडिओचा टॉपिक आहे की महाराष्ट्रामध्ये काही कॉलेजेसनी त्या ठिकाणी फीस वाढवलेली आहे। कितीने फीस वाढलेली आहे, कोणत्या कॉलेजची वाढलेली आहे, अगोदर 2025 मध्ये किती फीस होती आणि 2026 मध्ये किती फीस असणार आहे, ही माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। त्यामुळे जेही विद्यार्थी 2026 मध्ये MBBS प्रवेशासाठी प्रयत्नशील असेल अशा विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ त्या ठिकाणी महत्त्वपूर्ण आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचाच आहे। त्याचप्रमाणे इतर गरजू विद्यार्थ्यांना देखील हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेअर करायचा आहे। तर व्हिडिओला आपण या ठिकाणी सुरुवात करूया। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही फी स्ट्रक्चर बघू शकता। अकॅडमिक इयर 2025-26चं हे फी स्ट्रक्चर आहे। पहिलं कॉलेज आहे डॉक्टर वसंतराव पवार मेडिकल कॉलेज हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक। या कॉलेजची 2025 मध्ये 11,96,000 एवढी ओपन कॅटेगरीसाठीची फीस होती। तर 2026 मध्ये या कॉलेजची फीस किती असणार आहे ते आपण बघूया। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता डॉक्टर वसंतराव पवार मेडिकल कॉलेज हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक 2026ची जी काही फीस आहे ही 13,16,000 एवढी झालेली आहे ओपन कॅटेगरीसाठी। ओके, तर या कॉलेजची फी स्ट्रक्चर त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता। या कॉलेजची फीस त्या ठिकाणी वाढलेली आहे। त्याच्यानंतर दुसरं कॉलेज आहे NKP साळवे मेडिकल कॉलेज जे आहे नागपूर जिल्ह्यातील हे कॉलेज आहे। अत्यंत नामांकित असलेलं हे कॉलेज आहे। 2025 मध्ये या कॉलेजची फी 13,95,000 अशी होती, मात्र 2026 मध्ये ही फीस 13,95,000 वरून 15,62,500 रुपये एवढी झालेली आहे। म्हणजे 13,95,000 वरून ही फीस 15,62,500 रुपये एवढी झालेली आहे। त्याच्यानंतर नेक्स्ट कॉलेज आहे अश्विनी रुरल मेडिकल कॉलेज हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर सोलापूर। या कॉलेजची 2025 मधील जी काही फीस आहे ही 10,33,000 एवढी होती, मात्र 2026 मध्ये ही फीस 10,33,000 वरून 11,36,500 एवढी फीस अश्विनी रुरल मेडिकल कॉलेजची झालेली आहे। ओके, तर या कॉलेजची सुद्धा फीस वाढलेली आहे। अजून 4 नंबरचं कॉलेज ज्याची फीस वाढलेली आहे त्या कॉलेजचं नाव आहे वेदांता इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स पालघर। या कॉलेजची फीस 2025 मध्ये 15,57,000 एवढी होती, मात्र 2026 मध्ये ही फीस 15,57,000 वरून 17,13,000 एवढी झालेली आहे। या कॉलेजची फीस देखील वाढलेली आहे, वेदांता इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स पालघर। ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही बघू शकता काही कॉलेजची जवळपास 1 लाखापासून 3 लाखापर्यंत फीस वाढलेली आहे। तर विद्यार्थ्याच्या दृष्टीनं ही कुठंतरी त्या ठिकाणी निराशजनक बातमी म्हणायला हरकत नाही, कारण जे काही ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी आहे कमी फीसमध्ये त्या ठिकाणी त्यांचं ॲडमिशन व्हायचं, मात्र आता या 4 कॉलेजमध्ये जर त्यांचं ॲडमिशन झालं तर कुठंतरी त्यांना 2-3 लाख रुपये एक्स्ट्रा फीस 2026 साठी भरावी लागणार आहे। तर या 4 कॉलेजची फीस या ठिकाणी वाढलेली आहे। तुम्ही बघू शकता त्या कॉलेजची नावे। 1 नंबरचं कॉलेज वसंतराव पवार मेडिकल कॉलेज हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक, याची फीस वाढलेली आहे। 3 नंबरचं कॉलेज या ठिकाणी जे दिलेलं आहे NKP साळवे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स नागपूर, 15,62,500 रुपये फीस या कॉलेजची झालेली आहे। आणि अश्विनी रुरल मेडिकल कॉलेज हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर सोलापूर 11,36,500 रुपये फीस या कॉलेजची झालेली आहे। त्याच्यानंतर 10 नंबर सिरियल नंबर असणारं कॉलेज वेदांता इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स पालघर, या कॉलेजची फीस देखील वाढलेली आहे आणि ती फीस 2026 मध्ये 17,13,000 रुपये एवढी प्रतिवर्षी ओपन कॅटेगरीसाठी झालेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी फीस जे काही 4 कॉलेजेस वाढलेली आहे त्या 4 कॉलेजेसचे नावं आणि 2025 मध्ये किती फीस होती आणि 2026 मध्ये किती ओपन कॅटेगरीसाठी फीस असणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे। ओके, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरजू विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेअर करा। या ठिकाणी आपण थांबूयात। धन्यवाद।